मंडळी, सध्या देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होतोय आणि हा होत असताना 5ही राज्यांमध्ये अक्षरशः धक्कादायक निकाल लागलेले दिसत आहेत। एकंदर सगळा जो एक्झिट पोल होता तो सगळा फेल होताना ठरतोय आणि बऱ्याच राज्यांमध्ये उलथापालथ होताना दिसतेय। जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात थलपती विजयनं ग्रँड एंट्री राजकारणामध्ये मारलेली दिसतेय आणि अगदी 2, 5, 10 जागा तो मिळवेल असं वाटत असताना आता 90 ते 100 पेक्षा जास्त जागांवरती आघाडीवरती आपल्याला थलपती विजय दिसतोय। एकंदर 5 राज्यांचे कल आता जे समोर आलेले आहेत, सध्या आपण व्हिडिओ करतोय 11 वाजता आणि आताच्या सिच्युएशन मध्ये जे कल समोर आलेत हे तुमच्या सगळ्यांसमोर सांगतोय की 5 राज्यात नेमकं कोणाचं सरकार बनतंय अगदी 5 मिनिटात। सगळ्यात पहिल्यांदा हाय व्होल्टेज असणारी संपूर्ण देशातली महत्त्वाची निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक। याच्यामध्ये म्हटलं जात होतं की ममता बॅनर्जी काही करून तिथं सत्ता राखतायत वगैरे अशा पद्धतीची समीकरणं दिसत होती। मात्र भाजपनं ज्या पद्धतीनं तिथं सगळे डाव रचले होते, ज्या पद्धतीनं कॅम्पेन केलेला होता, किंबहुना अनेक मतदारांना मतदार यादीतून ऐन वेळेला वगळणं असू द्यात, अशा बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झालेली होती। हाय व्होल्टेज इलेक्शन ठरलेली होती। अगदी ईव्हीएम वरती जाऊन तिथं छापे टाकणं असू द्यात, रात्री अपरात्री ममता बॅनर्जी तिथं पोहोचणं असू द्यात, निवडणूक आयोगाकडे जाणं असू द्यात, कोर्टात जाणं असू द्यात, या सगळ्या घटना घडत होत्या। कदाचित ममता बॅनर्जींना जी भीती होती तेच होताना दिसतंय आणि आता सध्या बीजेपी तिथे 160 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर दिसतेय, तर 122 जागांवरती तृणमूल काँग्रेस अर्थात ममता बॅनर्जींचा पक्ष दिसतोय। एकूण 293 जागांवरती तिथे निवडणूक झालेली होती आणि 148चा आकडा जे सरकार पार करेल किंवा ज्या पक्षाला मिळतील त्यांचं सरकार बनेल असं म्हटलं जात होतं आणि आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये भारतीय जनता पार्टी ही कुठेतरी आघाडीवरती गेलेली या राज्यामध्ये दिसतेय। तर काँग्रेस आणि लेफ्टिस्ट जे सगळे पक्ष आहेत त्यांना मोजून फार फार तर 7 ते 8 जागा सध्या मिळताना दिसत आहेत। त्यानंतर लगेचच आपण खालोखाल बघितलं तर तमिळनाडूमध्ये सुद्धा हाय व्होल्टेज इलेक्शन होती। दुसऱ्या क्रमांकाचं लक्ष होतं ते म्हणजे तमिळनाडूमध्ये, कारण विजय थलपती स्वतःचा पक्ष घेऊन निवडणुकीमध्ये उतरत होता। टीव्हीके हा त्याचा पक्ष, त्याला किती सीटा मिळतील हे सांगता येत नव्हतं। अनेकांचं म्हणणं होतं 2, 5, 10 सीटा खूप झाल्या। मात्र अनेक लोक असं म्हणत होते की किंग मेकर हा विजय ठरेल, परंतु किंग मेकर पण नाही, कमी सीटा पण नाही, तर वन हँड तो सरकार बनवतोय की काय असं वाटतंय। कारण सध्याच्या सिच्युएशन मध्ये 234 जागा या तामिळनाडूमध्ये होता आणि त्यातल्या 118 जागांवरती ज्याची बढत असेल किंवा ज्याला जास्त सीटा निवडून येतील 118 पेक्षा जास्त, त्याचं सरकार तिथं वनवे बनणार आहे। आणि आता जर बघितलं तर त्या तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त सीटा या 102 जागांवरती आघाडीवरती आपल्याला सध्या टीव्हीके दिसतेय आणि खालोखाल तिथं AIDMK आहे, त्यांच्या एकूण 80 जागा दिसत आहेत आणि त्यानंतर मग DMK जे स्टॅलिन आपल्याला वाटत होतं की वन वे सत्ता पुन्हा एकदा स्थापन करतील, ते मात्र पिछाडीवरती पडलेले दिसत आहेत आणि फक्त 52 ते 55 जागांवरतीच ते आघाडी घेऊ शकतील असं सध्याच्या या 11 वाजेपर्यंतच्या पोलमध्ये तरी दिसतंय, जे निकाल समोर आलेत त्याच्यानुसार, कल जे आलेत त्याच्यानुसार। त्यानंतर केरळमध्ये जर आपण बघितलं तर केरळमध्ये मात्र काँग्रेसला स्वतःचा गड राखता आलेला आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण UDFनं जवळपास 98 जागांवरती तिथं आघाडी घेतली आहे। तब्बल 140 जागा केरळमध्ये आहेत, त्याच्यातल्या 71 जागांवरती ज्याला लीड मिळेल त्यांचं सरकार बनणार आहे आणि UDFनं तब्बल 98 जागा, UDF अर्थात काँग्रेस आणि त्यांच्या सोबतची सगळी अलायन्स जी असेल त्यांनी 98 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। खालोखाल LDF म्हणजे लेफ्टिस्ट ज्या का पार्टी आहेत त्यांच्या 41 जागा, तर बीजेपीला सुपडाशाप झालेला आहे सध्या केरळमध्ये। फक्त 1-2 जागांवरतीच कुठेतरी बीजेपी आघाडीवरती दिसतेय, नाहीतर केरळ सारखं सुशिक्षित राज्य जे आहे त्यानं सुपडाशाप तिथं बीजेपीचा करून टाकलेला आहे। त्यानंतर आसामचा जो सध्या कल समोर येतोय, आसाममध्ये मात्र भारतीय जनता पार्टी ही आघाडीवरती दिसतेय। हेमंत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी ही ताकदीने निवडणुकीमध्ये उतरलेली होती आणि तब्बल 126 जागांसाठी ही निवडणूक झालेली होती। 64 पेक्षा जास्त सीटा ज्यांच्या निवडून येतील त्यांचं सरकार तिथं बनणार आहे आणि सध्या बीजेपीनं तब्बल 98 जागांवरती आघाडी घेतलेली आहे, फार मोठी आघाडी घेतलेली आहे। कदाचित काँग्रेसलाही पार करणं अशक्य प्राय आहे। काँग्रेस फक्त 25 जागांवरती तिथं आघाडीवरती दिसतंय, तर इतर AIUDF असेल त्यांच्या फक्त 2 जागा आणि ऑदर 1 जागा इतक्याच फक्त आता सध्या आघाडीवरती दिसत आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात छोटं पॉंडिचेरी सारखं राज्य की जिथं 30 जागांसाठी निवडणूक होत होती, त्याच्यामध्ये
16 जागांवरती जो विजयी होईल पक्ष त्यांचं सरकार बनणार आहे. आणि तिथं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा भाजपनं ताकद चांगली लावलेली होती आणि तिथं भाजपला 22 जागांवरती सध्या आघाडी आहे आणि खालोखाल काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे आणि इतर मध्ये 1 किंवा 2 पक्ष सीटा असतील की जे आघाडीवरती आपल्याला दिसत आहेत. एकंदर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येताना दिसतंय, आसाममध्ये भाजपचं सरकार येताना दिसतंय, त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये थलपती विजय कोणाला सोबत घेतोय हे महत्त्वाचं ठरणार आहे की वन वे तो सरकार बनवतोय बघावं लागेल. अगदी 20 जागांची लीड जर त्याने घेतली तर मात्र तो वन वे सरकार बनवू शकतोय. केरळमध्ये काँग्रेसनं गड राखलेला आहे तर पॉंडिचेरीमध्ये पुन्हा भाजप दिसतंय. म्हणजे तमिळनाडूत फक्त TVK सोडलं तर आणि केरळमध्ये काँग्रेस सोडलं तर इतर 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मेजॉरिटी स्वतःची दाखवलेली आहे आणि 3 राज्यामध्ये वन वे भाजपचं सरकार. म्हणजे एकंदर काय तर 3 राज्यामध्ये भाजपचं सरकार, एका राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आणि एका राज्यामध्ये TVKचं सरकार येताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतं मंडळी, हे निकाल जे लागले ते धक्कादायक आहेत का? हे निकाल अशाच पद्धतीने लागणं तुम्हाला अपेक्षित होतं का, की याच्यामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विषय चालतोय? कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि पुढचे अपडेट्स तुम्हाला देत राहूस. धन्यवाद.